श्रीराम युवा पथकाचे 12वे वाद्यपूजन व समाजसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। भारतीय संस्कृतीमध्ये वादन व वाद्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे। अशाच पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या श्रीराम युवा पथकाच्या वतीने 12वा वाद्यपूजन सोहळा आणि प्रबुद्ध समाजसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला आहे। गेल्या 12 वर्षापासून श्रीराम युवा पथक वर्धेतील युवकांमध्ये केवळ वादन कौशल्य नाही तर भारतीय संस्कृती व सामाजिक जाणीवाही रुजवत आहे। शेकडो युवक युवतींना वादन प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणाऱ्या या पथकाने अनेक उपक्रमातून शहरात भरीव योगदान दिलेले आहे। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा विशेष सत्कार घेण्यात आला। यामध्ये पोलीस खात्याचे कमलेश बळे, पतंजली परिवार, अंतरनाद परिवार, द बेसमेंट, किरण उपाध्याय, अनुराग बळे, हिमांशु गोळे या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला वर्धे भाजप शहराध्यक्ष निलेश किटे, राम मंदिर शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशीकर, सचिव राजेंद्र उमाटे, युवा व्यापारी प्रदीप बजाज, मंदिर सचिव विजयजी धाबे, एमटीडी ज्वेलर्सचे संचालक अमोल ढोमणे, राजेंद्र सोनी, विनोदजी भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम युवा पथकाचे प्रमुख मोहित उमाटे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केले। श्रीराम युवा पथकाचे कार्य हे वर्धेसारख्या सांस्कृतिक नगरीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। वाद्यपूजनाच्या माध्यमातून परंपरा आणि नव्या पिढीतील संस्कार यांचा सुंदर संगम घडण्याचे कार्य सतत सुरू आहे। कैलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।